माझं नाव मनाली पगार. मी इथली नाशिकचीच आहे आणि आधी मला जेव्हा मी क्लास जॉईन केला तेव्हा मला 0% नॉलेज होतं. पण माझं ड्रीम होतं की मी कार्तिक सरांकडे क्लास लावा आणि त्यांचं जे शिकवण्याची पद्धत आहे ती खूप बेस्ट आहे. आधी मला काहीच नव्हतं माहिती, पण आता जेवढं मी एक हाऊसवाईफ आहे, माझी ड्रीम होती की मी काहीतरी करायला पाहिजे. मग थँक्यू सो मच कार्तिक सर, कारण की त्यांची शिकवण्याची पद्धत ही खूप बेस्ट आहे. माझं नाव हर्षल हिरे. मी आधी 3 ते 4 वर्षापासून इंडियन मार्केट करत होतो. तर तिथं बरेचसे लॉस पाहिल्यानंतर मला कार्तिक सरांचा रेफरन्स भेटला. तर मी ट्रेडिंग कॅपिटल इन्स्टिट्यूट जॉईन केली. आमचा 40 डेजचा क्लास होता. आम्हाला रिटेलर माइंडसेटमधून SMC म्हणजे स्मार्ट मनी माइंडसेट कशा पद्धतीने डेव्हलप होतं हे आम्हाला शिकवलं गेलं चांगल्या पद्धतीने. क्लास संपल्यानंतर 3 दिवस त्याची बॅक टेस्ट वगैरे सगळं केलं तर आम्हाला कोर्स एकदम बेस्ट वाटला आणि प्रॉफिटेबल ट्रेडिंग चालू आहे. हॅलो, नमस्कार. माझे नाव निलेश निगळ. मी ट्रेडिंग कॅपिटल यामध्ये क्लासमध्ये मागील 1-1.5 महिन्यापासून येत होतो. इथं आल्यानंतर माझा जो अनुभव होता, जे बेसिक्स टू ॲडव्हान्स जे फोरेक्समध्ये ज्या स्ट्रॅटजीज वापरल्या जातात, ज्या बेसिक कन्सेप्ट होत्या, मागील 1 वर्षापासून ट्रेडिंग करतोय. इंडियन मार्केट करत होतो. त्यामध्ये आलेले चॅलेंजेस, ऑनलाईन क्लासेसमध्ये आणि ऑफलाईन क्लासेसमधले असला फरक. जो ऑफलाईन क्लास मी अटेंड केला इथे ऑलमोस्ट 40-45 डेजचा क्लास होता. त्यामध्ये माझा फार सुंदर एक्सपिरियन्स होता. कन्सेप्ट क्लिअर झाल्या, फार सुंदर एक्सपिरियन्स आला. विथ द हेल्प ऑफ ट्रेडिंग कॅपिटल 40 ते 45 दिवसाच्या कालावधीमध्ये मला ज्या गोष्टी शिकायला भेटल्या, त्या गोष्टींमुळे एक कॉन्फिडन्स आला की आपण ट्रेड करू शकतो. थँक्यू सो मच फॉर ट्रेडिंग कॅपिटल गिविंग मी अपॉर्च्युनिटी लर्निंग सेशन फॉर फ्युचर इन ट्रेडिंग्स. थँक्यू सो मच. हॅलो गाईज, माय नेम इज ओमकार चांदोडकर. मी लास्ट बॅचमध्ये ट्रेडिंग कॅपिटलला जॉईन झालो आणि त्यांचं शिकवणं वगैरे सगळं म्हणजे ट्रेनिंग सपोर्ट वगैरे खूप चांगलं आहे. तर मी पण प्रेफर करेल की जॉईन करू शकतात. इतर क्लासच्या मानाने हा एक सुटेबल ऑप्शन आहे आपल्या सगळ्यांसाठी. थँक्यू. काय वाटतं क्लास केल्याबद्दल? तुम्ही तर ऑलरेडी जॉब करतात, चांगला जॉब आहे तुमचं, MBA झालंय, फायनान्समध्ये ते माझ्या माहितीप्रमाणे. बरोबर. इथे शिकवलेलं स्ट्रॅटेजी, रिस्क मॅनेजमेंट आणि बाकी सगळ्या गोष्टी कशा वाटल्या तुम्हाला? आणि कोर्स वर्थ इट आहे का? कोर्स 100% वर्थ इट आहे. इथल्या स्ट्रॅटेजी आणि फंडामेंटल जे तुम्ही जे सांगितले, इथले जे ट्रेनर जे टीच करता एकदम छान आहे. त्या बाबतीत कसलाही काही डाऊट्स नाही आणि कोणता पण काय डाऊट्स वगैरे असेल ते प्रॉपरली क्लिअर करता. आणि असं काही नाही की शिकवायचं म्हणून शिकवता. प्रॉपरली जोपर्यंत आपली कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत प्रॉपर गाईडलाईन करता सर. ओके. आणि जॉबवाल्यांना काय वाटतं, तुम्ही जे अदर पण पर्सन तुमच्यासारखे जॉब करतात त्यांनी ट्रेडिंग केली पाहिजे की नाही केली पाहिजे? डेफिनेटली ट्रेडिंग केली पाहिजे. एका सोर्स ऑफ इन्कमवर डिपेंड नाही राहिलं पाहिजे. डिफरंट सोर्स ऑफ इन्कम आपण जनरेट केले पाहिजे. ज्यांना टाईम्स नाही आहे त्यांनी साईड बाय साईड बिझनेस केला पाहिजे. आणि फॉरेक्स ट्रेडिंगचं टायमिंग आपण जॉब करून पण करू शकतो, त्यामुळे काही 24/7. तुम्हाला ट्रेडिंग कॅपिटल्सचे शिकवलेल्या स्ट्रॅटेजीज कशा वाटल्या? मला याच्या आधी 0 नॉलेज होतं. आता जवळजवळ मी पूर्णपणे व्यवस्थित माझे सगळे डाऊट वगैरे सगळे क्लिअर केलेले आहेत. एकदम सर्व स्ट्रॅटेजी बेस्ट आहे. नमस्कार, माझं नाव उमेश जाधव. मी सटाण्याहून आलेलो आहे क्लाससाठी. जेव्हा मी फॉरेक्स ट्रेडिंगचा इथे क्लास जॉईन केला तेव्हा त्याच्यामधलं मला 0% नॉलेज होतं. जेव्हा मी क्लास जॉईन केला त्याच्यानंतर मला स्ट्रॅटेजी समजल्या, फंडामेंटल कोणते, टेक्निकल कोणते, रिस्क मॅनेजमेंट कसं आहे, त्याच्यानंतर मी ट्रेडिंग कसं करायचं, लाईव्ह चार्टवर कसं काय ट्रेडिंग करायचं, हे सगळे मला सरांनी इथे लाईव्हमध्ये दाखवलं. ट्रेडिंगमध्ये रिस्क मॅनेजमेंट आणि त्याच्यावर माझा कॉन्फिडन्स झाला आणि मी आता बिनधास्तपणे ट्रेड घेऊ शकतो. हो, कारण मी माझे पप्पा गेल्यापासून आहे ना, तर काहीच ऑप्शन नाही माझ्याकडे. घरातून बाहेर निघायला सुद्धा खूप रिस्क आहे की आजकालची जनरेशन चांगली नाही. त्याच्यामुळे आई मला कुठेच जाऊ देत नाही. माझं कॉलेज पण स्टॉप केलेले 3 वर्षापासून 12th नंतर. तर मग ट्रेडिंग माझ्यासाठी एकदम लास्ट ऑप्शन आहे की मी ते फ्रेंडली करू शकते घरात बसल्या. तुम्हाला आता वाटतं क्लास केल्यानंतर ते ट्रेडिंग करणं वर्थ इट राहील? खूप आहे सर, कारण मी आधी 50-50% ट्रेड करत होते की एक तर बाय करायचं नाही तर सेल करायचं. पण ह्या क्लासपासून यूट्यूबला बेसिक टू ॲडव्हान्स खूप पडलेले आहे. पण ह्या क्लासमध्ये बेसिक टू ॲडव्हान्समधले बेसिकचे सुद्धा की पॉईंट्स आहे हे मला पूर्ण क्लिअर झालेले आहे. आणि ट्रेडिंगमध्ये कुठे ना कुठे मी प्रॅक्टिस करते तर मला पूर्ण असं रिटेलर्स माइंडसेट बसून तर प्रो ट्रेडर बनण्याची खूप अशी होप आलेली. आणि ज्या स्ट्रॅटेजीज शिकवल्या त्याबद्दल कसं वाटतं? 100% नाही, पण ह्या ज्या स्ट्रॅटेजी आहेत त्या पूर्ण 101% वर्क करतात जर प्रॉपर सेटअप शोधला तर. ओके. आणि रिस्क मॅनेजमेंट बद्दल काय शिकवलं, कसं वाटलं ते? हो सर, रिस्क पण प्रॉपर आहे आपली, कॅपिटल कसं रिस्क करायचं एकदम प्रॉपर पद्धतीने ह्या क्लासमध्ये शिकवलेलं आहे. ओके, धन्यवाद. माझं नाव साई सोमवंशी. मी कार्तिक सरांचे ट्रेडिंग कॅपिटल्समध्ये कोर्स केला फॉरेक्स ॲडव्हान्स. तो भरपूर काही नवीन गोष्टी शिकायला भेटल्या. जे बेसिक होतं म्हणजे जे शिकलो ते पूर्ण जे रिटेलर माइंडसेट होतं त्यांनी पूर्ण माइंडसेट SMCमध्ये स्मार्ट मनी कन्सेप्टमध्ये आपलं कन्वर्ट केलं आहे. तर आता
त्यांच्या स्ट्रॅटेजीज पण खूप मस्त आहे. लाईव्ह ट्रेडिंगमध्ये पण स्ट्रॅटेजी टेस्ट केल्या, खूप छान चालतात, प्रॉफिट पण होतो आणि त्यांनी सांगितल्यानुसार आधी फॉलो करत राहून प्रॉफिटेबल बनू.